मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण श्री मल्हारी सप्तशतीचे 5 अध्याय ऐकून चुकलो आहोत। तर आज आपण 6व्या अध्याय श्रवण करणार आहोत। तरी पण हे मल्हारी सप्तशतीचे नवरात्र चालू आहे, तर सर्वांनी जास्तीत जास्त जणांनी पारायण करा। हे पारायण तुम्ही 1, 21, 11, 51 जेवढ्या वेळा हे व्हिडिओ ऐकले तेवढे चांगले, तेवढ्या तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल। तर आता आपण मल्हारी सप्तशतीच्या 6व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा। जास्तीत जास्त जणांना, मित्रपरिवारांना, तुमच्या रिश्तेदारांमध्ये व्हिडिओ सेंड करा, म्हणजे ते सुद्धा हे पारायण करतील। आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कुठून, कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, नाही तर श्री स्वामी समर्थ पण केलं तरी पण चालेल। श्री स्वामी समर्थ। अध्याय 6वा मल्हारी सप्तशती। श्री गणेशाय नमो नमः। सनत कुमार वाच। दुष्ट कळी काळा ते नाशी, श्रोतीय देत सर्व सिद्धासी, ते मल्हारी चरित्र पाप विनाशी, सकळ भक्तजनांचे सप्तकोटी गणासहित मार्तंड भैरव असे शोभत, त्याहून अधिक परिवारित मनी मल्ल दैत्य महावीर, दोन्ही सैन्य महाउन्मत, अति क्रोध संग्रामे भिडित, वीरसिंह नांदे गर्जित, बधीर झाले भूमंडल अद्भुत वार करीते, कोणा ते त्रिशूळ मारती, खंड तर भाले वर्षती, खांडे करीते एकमेकांच्या, कुंजळ कपाली कपाळ हानिते, अशुद्ध कुमकुम वर्णे दिसती, लोक सारे भय पावती, कल्पांत जाहला म्हणून शस्त्रे वाजती, सनसनाट तेने होत असे हृदय पूट, संग्रामी धीर न धरवे नेट, भय सर्व लोकांशी, आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती, उभय सैन्य मग तीव्र त्वेषाने भिडले, सैन्य सैन्याला, कोणी नाना रूपी घेती, कोणी विचित्र रूप पालटती, कोणी वाहने बदलती, असुरी ऐसी चेटकी, चतुर मोठी देवसेना, दैत्यांच्या ढाळसी जेना, यास्तव तंत्र मंत्र जादू टोना अघोरी उपाय योजती, एक वीर शस्त्रघाते तुटली, अनेक वीर भूमी पडली, अनेकांचे प्राणहर्ती झाले, महाक्रोधे करुणिया, जे दैत्य रणी पडले ते मागोते नाही उठले, शिवगण रणी पडले ते मार्तंड भैरव उठले, पडला देखुनी दडभार, कृपे खवळला मल्लासूर, सारथीयासी बोले महावीर, मी वधीन तया सकळा, खटंग दृष्ट वाच, नमन माझे मल्लासुराशी, सैन्य न पुरे आपल्या कोपाशी, मी असे तयार युद्धाशी, विडा देई मज आता, खडग दुष्ट युद्धाशी आला, असंख्य सैन्य परिवाराला, मद्यपाने उन्मत्त झाला, कुंजर हत्ती रथ असत्या, शुंभ वाच आला, महादैत्य युद्धाशी, घेऊन देव सैन्याशी, शीघ्र युद्ध करावे याशी, स्वामी कार्तिक तुझ स्वामी नमस्कार, मार्तंड भैरवाशी आपण पावे युद्धाशी, मी मारीन या दृष्टाशी, म्हणून युद्धास निघाला आपल्या सैन्यासमेत कार्तिक, रणी उभा राहत असे मयूरांचे वाहन, सर्वर्तमान विचित्र छते मिरवीत, खडग दृष्ट वाच तू मार्तंड भैरवाचा बालक अससी, सैन्य आणून रक्षणासी, सैन्या समवत आला हायसी, षडानना बाळ तू तैसा नव्हे, मी वर न धरू सेवकांचा आधार, मी तुम्हाशी एकागी लढणार, लेका लाडक्या गिरजेचा, माझे तिकट बाण खडतर, तुझे कोमलांगी सुकुमार, तुझील मारतील अपार, निवांत बैसावे दुर्गे जवळी, ऐसा शब्द ऐकिला कार्तिक, महाक्रोधे भरला, सहस्त्र बाण वर्षता झाला, त्या महादृष्ट दैत्यावरी बाण जवळी आले, दैत्याने खडगाने छेदिले वरच्यावरी, निवारिले अति लाधावे करुणीय, दैत्याने संधान केले, स्वामीने आकाशी उडवून चुकविले, दैत्य खुरपी संधान केले, सेवेची 12 बाण सोडिले, तयाने स्वामीशी घायाळ केले, व्याकाळ झाला गौरीपुत्र, स्वामीने शक्ती सोडले, दैत्य बाणे निवारली, ने सावरत जवळ पातली, वक्षस्थळी आदळले, दैत्यांच्या शक्तिघाते विवळ झाला, रणभूमीशी उताना पडला, प्राणाते त्या जाता झाला, खडगदृष्ट महादैत्य, हा दैत्य मारिला रणाशी, सैन्य पळाले दाही दिशी, गण मारिते तयाशी, अशुद्धाचा पूर झाला, ऐसा खडगदृष्ट वादिला, स्वामी कार्तिक विजयी झाला, सकळ देवे पुष्प वर्षाव केला, स्वर्गातून तयेवेळी पुढेल कथीचा सौरास, उल्खामुखाशी युद्ध करीत गणेश ते सांगेल समर्थांचा दास, गुरु माऊलीच्या मुखाने इतश्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका, ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षडोध्याय, श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणम मस्तू। तर इथे 6वा अध्याय आपला
संपूर्ण झालेला आहे. आता 7वा अध्याय. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 7वा. सनत कुमार वाच. स्वामींनी खडग दृष्ट वदिला, मल्लासूर कोपे खवळला, उल्लाक मुखासी आज्ञा देता झाला. युद्ध लागी दैत्येंद्र उल्कामुख रथारूढ झाला. सकळ सैन्य परिवाराला घेऊन रणभूमीशी पातला. महाक्रोधे करुणिया तया येथे देखिला. शंभू तयावरी कोपला, मग ज्ञाता देता झाला. श्री गणेशाय. तयावेळी श्री गणेश रथारूढ झाला. गणाचे सैन्य घेऊन निघाला. उल्कामुख समोर उभा ठाकला. सैन्य परिवारासहित उल्कामुख वाच. अरे गौरीच्या बालका, सुखे खाशी मोदका, येथे काय अश्वखा, जाई परतुनी मागारा. श्री गणेश वाच. अरे दैत्या अधमासाशी, उगाची कती बडबडशी, बक्षीन सैन्य मोदकाशी, क्षण एकही न लागता मी हाय शिवाचा बालक, तुमचा झालो आतंक. संग्रामी माझा धाक, तुम्हा सकळ दैत्यांशी. ऐसे गणेश बोलला. दैत्य झाला कोपता, तीक्ष्ण बाण वर्षता. रथ तोडी गणेशांची. गणेश लाजला मानसी, आऊषनी मग क्रोधाशी सोडिता झाला. अस्त्रांशी दैत्य घाया रणभुगी. राक्षस मग काय करी, सिंहांचे रूप धरी. खडग गणेश शुंडास विदारी, तिकट नखे करुणिया. गजानन महाकोपला, दंड हृदयावरी मारिला. शिरछेदिते जाहला, उडला प्राण दैत्यांचा. उल्कामुख सैन्याशी पडता, मलकोपे खवळला. कुंतलोमास झाला देता, विडा युद्धास जावया. कुंतलोम युद्धाशी निघाला, सवे लक्ष दळभार चाल. चतुरंग सेना मिरविला, महावीर बलाढ्य तो. दैत्य आला संग्रामस, मार्तंड भैरव पाहून त्यास आज्ञा देतसे. जय नंदीस जावे तुवा रणभूमीत. नंदी संग्रामी निघाला, शिवाचे रूप घेता झाला. त्रिनेत्री पंचवक्री मिरविल्या, नागभूषणे चंद्रशेखराचा. सुवर्णाच्या रती वैसल्या, त्रिशूलादी आयुध सकला. तयाशी कुंतलोम बोलला, रणभूमी तयेवळी. कुंतलोम वाच. अरे तू शिवासारखा दिसतोस, तयाची आयुध्य घेशी म्हणून काय शंकर होशी. तू वाहने तयाचे. जय नंदी वाच. महादेवाचे कृपा करून शिवस्वरूप पावलो जाण. आम्ही हाव तयाचे गण, आलो वधार्थ. वधार्थ तुझया. मग कुंतलोम रागावनी, ललिताचा स्वद पुसूने. धनुष्याला बाण चढवूने, संधान करिता झाला. शतलक्ष बाण सोडिले आणि अति तिकीट ते वर्षाविले. जय नंदीवरी टाकले महादैत्य रणभूमीवरसी. नंदीने बाण निर्वाणीचा काढला, महा हलाले निर्मिला. सर्व शक्तीने ओळीला सोडिता झाला दैत्यावरी. तो घोंगावत जवळी आला, हृदय फोडून गेला, पृष्ठरद्दी निघून गेला. दैत्य व्याकुळ झाला, दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता, अनेक बाणे वर्षता. नंदी पराभव पावता झाला. तयावेळी सारथी भूमीवरी पडला, अश्वरथ मुराडीला. ध्वज धनुष्य मोडिता झाला. मुष्टीने जय नंदीचे दैवसैन्य पळाले. दैत्य सेनेस बक्षिले, खडगांदे तुरंगा मारिले. सेनाने तयावेळी सैन्य बक्षिले देखुनी. नंदी क्रोधे आऊसुनी, रथ सारथी घेऊनी. सिंह नाद करिता झाला. क्रोधे नेत्र दगदगित, प्रलयाग्री सारखे दिसत. शर जाळते सोडित जय नंदी दैत्यावरी. ते शर जाळे काय केले, सैन्य अवघेचे मारले. मग अग्नी बाणांते काढिले, कुंतलोम्यावरी सोडिले. ते कुंतलोम्याचा हृदय आदळला, रक्त प्राशन करिता झाला. प्राण घेता जाहला त्या कुंतलोम महादेवाचे. ऐशे कुंतलोम मारिला. जय नंदी विजय पावला, पुष्प वर्षाव देवी केला. ऋषींनी दिला आशीर्वाद, उल्कामुख कुंतलोम मारिले. गणेश नंदी विजय पावले. आता मनी दैत्य कैसे झुंजीत, ते परिसावे श्रोती होईत. श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीके. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती. सप्तो अध्याय. श्री कुल दैवत खंडेराव महाराजाय चरणम पर्ण नमस्तु. तर मित्रांनो, इथे आपला 7वा अध्याय संपूर्ण झालेला आहे. आता 8वा अध्याय ऐकूया. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमो नमः. सनत कुमार वाच. अशी कथा सांगतो ऐका. समस्त ऋषी वरो सेनापती वडिलांचा वृत्तांत. मनी मल्लासुराशी. त्यावेळी मनी मल्ल युद्ध दोघे जण महाक्रोधे तापले. परिपूर्ण रणांतरे वाजवीत गहन रणभूमीसी निगते झाले. मनी दैत्य वाच. सांगतो तुझ मल्लासुराशी युद्ध करीत मार्तंड भैरवाशी रणी पाहे. माझ्या युद्धाशी जेन देखिले कधी. अरे ज्यास स्वामी म्हणिते इंद्रादिक देव पूजिती. रणी जिंकल मी शिवासी. करुण युद्ध संग्रामाशी मी जिकीन त्या भैरवाशी. प्रसन्न करुण तुम्हासी जय पावेन निश्चयसी. ऐसे जान दैत्य राजा. मनी दैत्य ऐसा बोलिला. सिंह नाद गरजेला. त्रिभुवन आंदोळाला आला. त्या अग्नित गर्जने नादे ब्रह्मांड गर्जित. तेने समुद्र उंच बळीत. सृष्टीचारी भयचकित झाली. तयेवेळी कपाळी सिंदूर चर्चिला. दैत्य उंच वाळला. रत्न मुकुट घेता झाला. मेघमंडळावरी 20 भुजा असे शोभत. अंगी चंदन चर्चित. विजयसारखे कुंडले चमकत. मनी दैत्य महावीर पर्वतासारखे दिसत. चरण चली असे चालत. पृथ्वी सारी कंपयामान होत असे. येता झाला रणभूमी. येता पाहुनी मनीसुरांशी. मार्तंड भैरवे मनी गणाशी दूर व्हावे. तुम्ही युद्धाशी मी पाहि.
पाहिन दैत्य बलवान संग्रामाची इच्छा करून मार्तंड भैरव रणी चालला. आपण सिंहनादे करी गर्जन आंदोळले त्रिभुवन मनी दैत्य वाच. अरे महादेव म्हणती तुझसी आज कोठे लपलासी भिक्षा सोडून आलाशी सकल गणासहित ऐसा बोल ऐकला. भैरव कोपे आविषला गदा घेऊन धाविला त्या अतिक्रूर दैत्यावरी. दैत्याच्या मस्तकी फेकीला लोह भार सहस्रांशी निर्मिली उंच गदा ती महाबळी. दैत्याने खडगाने निवारली मनी दैत्य वाच. तुझ्या बळाचा भरावासा आम्हासी परी तू स्थूल दिसतसी कैसे युद्ध करीत असे आम्ही असो महाबली. दैत्यांचे कृत्य देखून शुंभ प्रजवला अंत्यकरणी सोडिले सहस्र पवव वाणे. त्या मंदोमत दैत्यावरी बाण जाळ येता देखिले दैत्य खडगे शेदिले जैसे योगेश्वरी जिंकले चित्ताहस्त सहित विषयाशी. दैत्य काय झाले 11 शती खुरपी संधान केले मार्तंड भैरव भस्म केले जोरदार हुंकार करून या देवाने बाण धगधगीत सोडले. ते तयाच्या मुक्ती आदळले रत्ने उखुरली तये वेळी जशी नक्षत्रे पडती भूमीवरी. खडग चंद्र चुडे करी घेतले मणी दैत्यावरी धावले वेगाने शिर तयाचे तोडिले. त्या दैत्य मणिकासुराचे मायावी दैत्य काय केले शरम सावजाचे रूप धरिले शंकराशी चाहू लागले. त्यावेळी रणभूमीशी शबून कर्तीने शस्त्र घेऊन दैत्य कापिला क्रोधे करून. दैत्य गिडी करतरी मुख पसरून जनी गुटिका जैसे. मग मार्तंड भैरव कोपला वक्षस्थळी गदा मारला पृष्ठवरी. दैत्य पाडिला तो महादैत्यसूर. दैत्य तुरंगावरी आरूढ झाला खडग पडता पळू लागला. शस्त्रे जरी मारला तरी तो युद्ध करीत असे. यावरी गिरजापती आविषला अग्नसहित टाकीत झाला मनी. दैत्य जीवांसी पोळला उदकी पडला अश्वसहित मनी पडला. जेथे अश्वसहित तेथे तुरंग तीर्थ झाले त्वरित. बहुता पुण्य असे देत या भूमंडळा माझारी. दैत्य महादेवा ते लक्षित तिखट बाणे संधान करीत. ब्रह्मांड सर्व व्यापित ते शरजाळे करुणी. असंख्य शर्पातले शंभूच्या अंगी भेदले. कपाळी कुंडली लागले महादेवाच्या महाकुटावरी. बाणे शिवात खडी तरले शिरीभूषणे सर्प भेदले. मग मोडते झाले रुंड माळते शिवशंकराच्या. यानंतर शंभू आवेशला मनीला त्रिशूळ मारिला अग्निस्वरूपे जाहला. आघातवस्त क्षळी दैत्याच्या दैत्य विहळ झाला भूमीवरी पडिला. डोळे फिरवू लागला मनी दैत्यासुर. देवाने चरण उचलिला दैत्याच्या मस्तकी धरला. तयाने हस्तीने धरिला वैर विसरून देव संतोषिल्या मनिकासुर वाच. रणी मृत्यू देखलासी न सोडी तुझ्या चरणाशी. साक्षात जगदीश्वर होशी नमन माझे तुझसी. तू भूताचा होशी स्वामी सकल जनाचा अंतर्यामी. नागेंद्र भूषणा सर्व स्वामी तुझ नमन माझे. नमन नीलकंठा रौद्र दानवाच्या अति महारुद्र शंभू शांता देवेंद्रा तुझ नमन माझे. नमन रत्न मुकुंट धराशी. नमन गंगा प्रियासी. नमन रजनी रूपासी तुझ नमन माझे. नमन त्रिशूळ त्रिगुणात्म परमहंसा स्वस्थ कारका. खडग कपात्रधरा कैवल्यदायका तुझ नमन माझे. नमन भक्तजना आनंद करयासी. विश्वनायिका शेखरासी. नमन डमरू असता सदाशिवाशी तुझ नमन माझे. दैत्याच्या स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूल पाणी. भोलता झाला कृपावचनी त्या मनिकासुर. दैत्यांशी शिव वाच. मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न. वर माग मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझया. मी देईन तुझ वर ऐसे बोलला चंद्रशेखर. काय मागता झाला मनकासुर परिसा श्रोते हो. मनकासुर वाच. देवा तू मज लागी प्रसन्न झालासी. मी का जेले तुझे स्तवन त्याची करती पठन. त्याच्या घरी अखंड लक्ष्मी द्यावी. ते अश्वरथ गजा ते पाविजे. पुत्र पौत्री राज कीजे. महान सौख्य लाभिजे. मुखवाणी सुलील असो स्तोत्र पठन. जयासी मोक्ष द्यावे निर्धरांशी. जो हे स्तोत्र मंत्र हे अध्याय पठन श्रवण करेल त्याच्या घरी अखंड लक्ष्मी राहील. मोक्ष द्यावे निर्धरासी. मस्तक माझ्या तुझ्या चरणीशी निरंतर असो द्यावे. माझे रूप तुरुंगासहित ते असावे. तुझ्या सानिध्यात ऐसे वचन ऐकून समस्त शंभू बोले तयाशी. मार्तंड भैरव वाच. मणी मागितले ज्या वरासी ते तू पावी. निर्धारासी तू पावसी मोक्षाशी. माझ्या कृपे करून ते नर हे युद्ध ऐकती. ते नर भक्तीने पठन करीती ते उत्तम सिद्धी पावती. भैरव कृपा त्यांच्यावर होई. भैरव कृपा करुणी मनकासुर ऐसे वदिल. शिव प्रसन्न होईल. ब्रह्मांड पुराणे व्यास बोलला सप्तशतीत असे वर्णिले. इतश्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अष्टम अध्याय. श्री कुल दैवेत खंडेराव महाराजाय चरणम पर्ण नमस्तु तरिथय. अष्टम अध्याय आणि 8वा अध्याय आपला श्रवण झालेला आहे. आपण श्रवण करून चुकलो आहोत. संपूर्ण झालेला आहे. तर आता 9वा अध्याय श्रवण करणार आहोत.
श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 9 श्री गणेशाय नमो नमः। सनतकुमार वाच स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला मनी भक्तीने प्रसन्न झाला। मल्ला ते रक्षतावे इच्छिता झाला मनीचा बंधू महानिया। मार्तंड भैरव वाच बोलावे म्हणू विष्णूशी तुम्ही सांगावे मलसुराशी सैन्यासहित जावे पाताळाशी प्राण आपला वाचवावे ते गेली या पाताळ भुवना ऋषी करतील अध्ययन देव बावती पूजना या पृथ्वी तलावरी अंत करणे निर्मळ होती यज्ञाती करीते राजे राज्य पावती ऐसे बोलावे तयाशी देव यज्ञाच्या अंश बशिती स्वर्गलोकी सुखी वसती तून जरी जासी पातळाशी हा भैराव वदेल तुझ ऐसे शंभू वचन ऐकून विष्णू गरुडावर बसून ऐकलाची शांतमूर्ती धरुणी मलाकडे जाता झाला मल्लासूर करडे श्री विष्णू येता दैत्येश्वर तयशी पूजता महाविष्णू झाला सांगता मल्लासूर महादैत्यांशी भगवान विष्णू वाच मी प्रसन्न झालो तुझसी बहुत दैत्य पाडिले रणाशी सकळ सैन्य परिवाराशी अतिनाश चाहला रणी बंधू गोजत्र पडले मित्र सोयरे वदिले आप्त विश्वासू मारिले महाक्रूर रण असे तुझा प्राण सखा मनकासूर तोही मारला महावीर ऐसे समस्त झुंजार वीर मारविले तुवा दुर्मदा मारिले असंख्य महाजगता महागजाते वायू वेगिता तुरंग माते रत्न खचित अनेक रथात पडिले असंख्य पाय दळात आता ऐशी बुद्धी की जे मार्तंड भैरवात शरण जायचे दैत्यासहित पाताळी राजे रक्षी प्राण आपुले क्रोधयुक्त मार्तंड भैरवाशी मृत्यूरस वसे जयापाशी तू युद्ध समर्थ नवेसे ऐक माझे दैत्य राजा मार्तंड भैरवाच्या क्रोधा नळाशी तुझा देह जाईल आहुतीशी प्रचिती आली तुम्हाशी मग विषभक्षण का की जे प्रल्हादाच्या कुळी जन्मलाशी म्हणून सांगतो हिता कसे ऐक माझ्या वचनाशी जावे पाताळी तू ऐकून विष्णूचे वचन मल्लासूर करे नमन स्वामी तू मज प्रसन्न झाला त्या दैत्यांशी मल्लासूर वाचे मी मागेन ते द्यावे स्वामी तू येथे राहावे युद्ध माझे पाहावे तू शिव मार्तंड भैरव गण शिवासहित वर्तमान रणी पडता जाण तुझं मी रक्षीन प्रल्हादे पूजिला म्हणून तू उंच शिखरावरी राहे माझ्या युद्धाचे कौतुक पाये मी महान दैत्य हाय वदिल मी सर्वास शंभून रणी मारला सैन्यासहित मणी गिळला पाहिन मी प्राण सखा आपला माझ्या हृदयी तो वसे भैरवाचे जटिर विद्रीन रक्तांच्या नद्या वाईन तयामध्ये स्नान करीन विझवीन जठरांशा माझे शस्त्र बुकेली असती रुधिर प्राशन करून पाती तो वरी तृप्तीन पावती माझे अंतकरण स्थिर नव्हे तेवांचे रक्तबिंदू करुण आकाश करीन परिपूर्ण तृप्ती पावीन प्राण ऐसे जीविते काय काम त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करतील जन तैसा अग्नि तृण दाहीन तैसे करे समस्तांशी दाडीन चरवीन करेन देवासहित बक्षीन बंधू मनिकांचा सूड घेईन ऐसा गरजे दैत्येश्वर बंधू शोक हृदय पोळत समुद्र सोशिला तरी नाही विजिता आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास श्री विष्णू वाच सांगतो मल्लासूर तुझसे ऐके माझे परियशी सोडून आत्मघात कीपनाशी सुखे पातळी वसावे पतंगाची वृत्ती धरशी तरी निर्धारे मृत्यू पावशी नीती दोषी कारण होशी ऐक दैत्य राजा दैत्य वाच प्राण भये जे सत्व टाकती ते कुंभ पाकी पचती आकलापावरी तेथे वसती म्हणून लढेत भैरवाशी ऐसे विष्णूनी बोधिला दैत्य मानिता नाही झाला तैसा संग्रमाशी झाला दैत्यासूर मल्लासूर होते गुरु माऊलीची थोर प्रसन्न करीतसे मल्हारी ही कथा तापत्रयाती हरी स्वामी सेवकऱ्यांच्या इतश्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 9 अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराजाय चरण पर्ण नमस्तु। तर मित्रांनो इथे आपला 9वा अध्याय संपूर्ण झालेला आहे। आता 10वा अध्याय श्रवण करणार आहोत। अध्याय 10 श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 10 सनत कुमार वाच ऐसा विष्णूने समजावला दैत्य क्रोधे खवळला मध्ये उद्म संग्रामी आला अनेक युद्ध घेऊन या माथा शेंदूर असे लावला मस्तकी जटा मिरविला उंच इतका मेघ मंडळी लागला नीळ मेघ वर्ण दिसे मल्लासूर शस्त्रे मिरवित मायावी दैत्य समित अंगी कस्तुरी चर्चित कुंकुम गार सहित दैत्य ब्रह्माने काळकुट्ट निर्मिला काळजाचा गिरी ओतला आकाशी स्तंभ उभारला इंद्रधनुचा तयवेळी महाकाय योद्धा मल्लासूर न वर्णवे त्याचा विस्तार थोर रणभूमी साला महावीर सिंह नादे गर्जना करी त्याच्या सिंह नादे करुण मेरू छत्राखाली आला आपण कैलास ही कपे भये करुण मुकुट पडला पर्वतांचा भये कंप झाला समुद्राशी वडना वानल सेवी तयाशी शेष ही कापे चळणेशी भूमी पडू म्हणी तसे त्याचे भयनादे करुण पृथ्वी आली कंप मानुनी सिद्धुनी सोडली आसुनी तपभंग तयाचा अनेक सैन्य परिवाराला मल्लासूर उभारणी राहिला मार्तंड भैरवे देखिला
मग आज्ञा ही तर द्रुत माराशी आज्ञाने द्रुत मारी उठले, हाताने कुजराते धरती झाली, आकाशे फेकती झाली, अति प्रोढी करून ही आश्वासहित रडगेती, कुंजरे कुंजराते लढती, तुरंग मे तुरंगे मारती, फेके उचलुनी महारथासहित शस्त्र घोरे, दैत्य पडताती, तया ते जिव्वेने उचलती, थोर कडकडाटे चगळती, द्रुत मारी दैत्य सैन्याशी नानाविध शस्त्रे गिळती, तेचे जठरांशी भस्म होती, ती अन्न झाली होती. द्रुत मारीस त्यावेळी त्या बळे वाढू लागली, अधिक पुष्ट झाली, दैत्य सैन्य बक्षू लागले. मल्लासुर कोपला तिच्यावरी, दैत्यवाचे सैन्य भक्षण ग्रास करून तू पुष्ट झाली, असी रणी न पुरुषी माझ्या ग्रास लागून. द्रुत मारी अरे जसी महान ऐकून ऐशी दैन्याची बोली, द्रुत मारी उंच जाहली, सहस्र बाण वर्ष लागली, तये वेळी रणभूमीशी गगनी मेघ माळा मोडली, धारा पर्वतावर वर्षली, तैसे द्रुत मारी सोडती झाली. वर्षाव दैत्यावरी ते बाण खाली आले, महासुरांच्या अंगी लागले, पडताच मोडते झाली. मल्लासुर दैत्यराशय आकाशी गदा भिडवून, द्रुत मारीचा मारे रागवून, तीही करी निवारण, गदा हाती घेऊन दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन, द्रुत मारीवर गेलो धावून, तीही टाके मोडून. त्या मल्लासूर दैत्यांचा द्रुत मारी कोपे आवेशली, खडगाने दैत्यास मारती झाली, दैत्यांची भुजा तुटली, दैत्य होत असे विवळ, तेथून शोणित निघाले, तेथे शोणित तीर्थ झाले, मानवासी पवित्र करीत झाले. त्या मनीचूर पर्वतावरी मल्लासुराने काय केले, मायावी भिजेस काढिले, खडग घेऊन धाविले, द्रुतमारी तयेवेळी द्रुतमारी भैरवनादे गर्जले, गगनाप्रती जाती झाली, प्रचंड शिला बरसू लागली, दैत्यावरी रणभूमीशी, दैत्यही आकाशी उडाला. मग द्रुतमारी आली भूमंडळा, अमोघ बाण सोडिले झाला, द्रुतमाऱ्यावरी गगनातून असंख्य बाण मारिले, शरीर ते आढळले, द्रुतमारीस भेदिते झाले, ती पडे रणभूमीशी, बाणी मेदिले मस्तकांशी, शत लागले शतनांशी, कंदी वक्षस्थळी ग्रीवेशी, शत भेदिते झाले, जानू जगा उराशी, कपाळी गंडस्थळी नाभिषे, असंख्यात लाभले, द्रुतमारीशी विवळ जाहली ती. द्रुतमारी पडली पाहून मार्तंड भैरव कोपला मनी, निघाला दैत्या सामार होऊन, दैत्यांतक महादेव लोण्याच्या अग्नीत राशीच, अग्नी जैसा नाशी तैसा करील मल्लासुराशी, दैत्यनाशक मार्तंड भैरव निर्वाण संग्राम सुरस, मल्लासुरस वदेल महेश, सांगेन भैरवाचा दास मी स्वामी, सेवे करीत श्री गुरु मावली, विरचित प्राकृत भावार्थ टीका, ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे, मल्लारी सप्तशती, दशोमाध्याय, श्री कुल दैवेते खंडेराव महाराजाय शरणाम पर्ण नमस्तु. तर मित्रांनो, इथे 10वा अध्याय आपला श्रवण करून चुकलेलं हा 10वा अध्याय समाप्त झालेला आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय, हे सर्व अध्याय आवडले असतील. आवडले तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, म्हणजे ते सुद्धा हे मल्हारी सप्तशतीचे नवरात्र चालू आहे तर त्यांचे पण पारायण होऊन जाईल. व्हिडिओ लावून श्रवण पण केले तरीसुद्धा आपले संपूर्ण पारायणाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ मल्हारी खंडराव जयंती जे तुम्हाला लिहायचं असेल ते लिहा, आपल्या गावाचं नाव लिहा, पण कमेंट्स नक्की करा, कारण की एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. श्री स्वामी समर्थ. जय श्री महाकाल.